सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येणाऱ्या सुमारे 3 कोटी भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर विजन्स युनिक हेल्थ केअर फाउंडेशन तर्फे अत्याधुनिक ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर मशीन बसविण्यात आले असून हे नाशिकमधील 7वे सार्वजनिक ईडी मशीन ठरले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर पहिल्या काही मिनिटात उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. याच गोल्डन पिरियडमध्ये तातडीची मदत मिळावी यासाठी सुमारे 7,05,000 किमतीचे एईडी मशीन रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे मशीन CPR साठी आवाजाद्वारे मार्गदर्शनही करते. या मशीनचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकारी, डॉक्टर आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल्वे कर्मचारी व रेल्वे पोलिसांना CPR आणि AED वापराचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. मेकिंग नाशिक हार्ट सेफ या उपक्रमाअंतर्गत यापूर्वी नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, ओझर विमानतळ, मेळा बसस्थानक आणि सुला वाईन यार्ड येथेही AED मशीन बसविण्यात आली आहेत. कुंभमेळा दरम्यान गर्दीच्या ठिकाणी अशी एकूण 100 मशीन बसविण्याचे नियोजन असून ती भाविकांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असतील. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत अधिकाधिक जीव वाचवण्यासाठी 10,000 स्वयंसेवकांना CPRAचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प फाउंडेशनने केला असून महामार्ग पोलीस, रेल्वे कर्मचारी, कुली, शाळा आणि धार्मिक संस्थांतील नागरिकांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी, नाशिक रोड. नाशिक रेल्वे स्टेशनला हा AED आज विजन युनिक हेल्थ केअरनी डोनेट केलं. हे स्पॉन्सरशिप आम्हाला नाशिक लेडीज सर्कल आणि राऊंड टेबलतर्फे भेटली आहे. त्यांचे प्रेसिडेंट शीतल रावल मॅडम आहेत आणि त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं होतं की रेल्वे स्टेशनला पण ही मशीन यावी आणि पेशंट सेफ्टी वाढवावी. काय सांगणार आपण? यूनिक हेल्थ केयर फाउंडेशन ने ये इनिशिएटिव जो शुरू किया है नासिक को हार्ट फ्री बनाने के लिए, तो ये हमारा छोटा सा कंट्रीब्यूशन है कि हम भी कुछ अपने सिटी के लिए कुंभ से पहले करना चाहते थे, तो उनके साथ मिलके हम सिर्फ ये आगे बढ़ाना चाहते हैं. हमारा ऑर्गेनाइजेशन है नासिक लेडी सर्कल 119 और नासिक राउंड टेबल 107. एक NGO है जो अपने तरफ से जो जितना कर पाता है लोगों के, हम स्पेशली गर्ल चाइल्ड एजुकेशन को बहुत सपोर्ट करते हैं, क्लासरूम्स बनाते हैं, लोगों की फ़ीस देते हैं ताकि वो आगे जाके कुछ कर सके. जब से हम विजन हॉस्पिटल से अभी मिले हैं ये साल से, हमने उनके साथ बहुत सारे प्रोजेक्ट्स करने की कोशिश की है और चाहेंगे कि आगे भी हम उनके साथ बहुत सारे नासिक को हार्ट फ्री बनाने की कोशिश करें. ओके. नमस्कार, आम्ही विजन्स युनिक हेल्थ केअर फाउंडेशनतर्फे आलेलो आहोत. आम्ही आज नाशिक रेल्वे स्टेशनला AED मशीन डोनेट केली आहे आणि इथे CPRची ट्रेनिंग घेतली आहे. सो विजन्स युनिक हेल्थ केअर फाउंडेशनची अशी इच्छा आहे की कुंभच्या अगोदर आम्ही नाशिकला एकदम हार्ट सेफ बनवायचं आणि त्याच्याच अंतर्गत आम्ही मेकिंग नाशिक हार्ट सेफ हे प्रोजेक्ट सुरू केलं होतं. यातर्फे आम्ही आजपर्यंत 7 AEDs नाशिकच्या पब्लिक स्पेसेसला डोनेट केलेल्या आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर असू द्या, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, एअरपोर्ट, सुला वाईन यार्ड्स, इथे फुटफॉल सर्वात जास्त असतं. इथे कोणतंही अपघात झालं किंवा काय त्रास झालं पेशंटला तर हॉस्पिटलपर्यंत हे पेशंट सेफली पोचावं अशी आमची इच्छा आहे. 100 AEDs पुढच्या 1-1.5 वर्षात आम्ही नाशिकमध्ये लावण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे सरांनी हे फाउंडेशन, सिनियर कार्डिओलॉजिस्ट नाशिक डॉक्टर विनोद विजन यांनी हे फाउंडेशन सुरू केलं होतं. या अंतर्गत आम्ही दुसरे पण कार्यक्रम करतो, जसं स्मॉल हार्ट्स बिग ब्रायटर फ्युचर्स, तिथे आम्ही फ्री हार्ट सर्जरी फॉर लिटिल चिल्ड्रन करतो आणि त्याच्याबरोबरच प्रत्येक महिन्यात नियरली 50 मुलांसाठी एकोग्राफीज फ्री करतो. तर नाशिकला एकदम हार्ट सेफ बनवणं हे आमची मुख्य एम आहे. असं डॉक्टर शशीनं सांगितलं होतं, तर हे जे लहान पिडियाट्रिक एकोकार्डिओग्राफी फक्त आमच्या इथंच होतं आहे आणि आमच्याकडे रिक्वेस्ट पण आहे सिव्हिल सर्जन कडून की तुम्हीच करा. आणि आमच्या इथे फोर्टिस फाउंडेशनच्या बरोबर एक कोलॅबोरेशन आहे आणि हे जे 40-50 आम्ही एकोज करतो आहे ते सगळे ट्रायबल चिल्ड्रन आहे. मोस्टली इगतपुरी, पेठ, सुरगाणा, एक्स्ट्रीमली पुअर याचं आम्ही फ्रीमध्ये करतो आहे आणि ज्यामध्ये काय मोठे आजार निघते त्यांना पुढे जाऊन फ्रीमध्ये सर्जरी होते
आणि पुढच्या आमचा प्लान आहे की इथे पण कॉम्प्लेक्स सर्जरीची सुरुवात करणार आहे. तर रिगार्डिंग आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे तर आपण CPRचे मशीन्स डोनेट करतो आहे, पण नवीन जे आलेलं आहे ऑटो CPR, म्हणजे ऑटोमॅटिकली पेशंटला ठेवा, ते मशीन जज करते तुमच्या साईज वेट किती आहे आणि ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन देतो आहे. हे एक माणसाच्या अपेक्षेत जास्त एफिशियंट आहे, कारण आम्हाला जे 5 सेंटीमीटर किंवा 2-2.5 इंच प्रेस करतो आहे, तर सर्कम्फरेन्शियल कॉम्प्रेशन दिला तर फक्त 2 सेंटीमीटर दिला तर पर्याप्त आहे. इथे आम्हाला 100 ते 120 हार्ट रेट मेंटेन करण्याची गरज आहे, पण ऑटो CPRमध्ये आम्ही दाखवलेलं आहे, आपण बघितलं आहे, 80 पण दिला तर ठीक आहे. आणि कम्पेअर टू ह्युमन त्याचा रिस्पॉन्स जास्त आहे. हे फक्त एकच कंपनीचा होता, पण फार महंगा आहे, 34 lakhs, आणि त्याचा जे कवर आहे तो आपण 1-2 पेशंटच्या नंतर रिप्लेस करण्याची गरज पडते. त्याची किंमत जसं याने सांगितलं आहे 30,000 रुपीज आहे. तर हे पण डेव्हलप करणार आहे. आंध्र प्रदेशचे एंटरप्रेनर्स आहे, डॉक्टर्स आहे, ते आमचे सहकारी आहे. आम्ही पण त्याच्याबरोबर काम करणार आहे आणि यांना 10% कॉस्टमध्ये असं उपलब्ध करणार. आणि जे आपला जो वेस्ट आहे ते रियुजेबल, म्हणजे एक वेळ तुम्ही घेतला, ज्यापर्यंत वेअर टेअर नाही झाला तर तुम्हाला वापरू शकतो आहे, आणि नवीन पण घेतला तर लो कॉस्टवर आहे. हे आपला देशासाठी आम्हाला करायचं, आणि आमचं एक म्हणते की गर्व आहे की फर्स्ट डेमॉन्स्ट्रेशन इंडियामध्ये इथे नाशिकमध्ये झालं. विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनने आज नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आपण बघू शकता डिफिब्रिलेटर मशीन लावलेलं आहे, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणचे कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि पिढींना आणि बाकीच्यांना सुद्धा CPRचं ट्रेनिंग दिलेलं आहे. याच्यामुळे नाशिक शहर आणि परिसर हार्ट सेफ होण्यासाठी फायदा होणार आहे, आणि जे वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये लोक असतात त्यांना वैद्यकीय सेवा मिळेपर्यंतचं जे जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम आहे, ज्याने परमनंट ब्रेन डॅमेज पण होऊ शकतो, ते थांबवण्याचं कामसुद्धा या इनिशिएटिव्हमुळे होणार आहे. मी या फाउंडेशनच्या सर्व व्यक्तींचं, विशेषतः डॉक्टर विजन्स आहेत मॅडम यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांचं चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आता त्र्यंबकेश्वरचं मंदिर असेल, काही बस स्टॉप असेल, आणि बाकी काही पब्लिक स्पेसेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीने डिफिब्रिलेटर लावलं आहे, ट्रेनिंग दिलेलं आहे. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या फाउंडेशनसोबत काम करावं, त्यांना आवाहन करावं, त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून अशा पद्धतीचे डिफिब्रिलेटरच्या सुविधा आणि CPRचं ट्रेनिंग संपूर्ण नाशिक परिसरामध्ये करावं, असं मी आवाहन या निमित्ताने सर्व नागरिकांना आणि संस्थांना देखील करतो. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.